तर सचिन तेंडुलकर साईड मी घरी गेल्यानंतर माझ्या भावाने माझा कान धरला आणि म्हणाला की का दाखवलंस इमोशन फील्डवर. काय झालं? सुचला काहीतरी. परत घ्या टॉप पासन घे. काहीतरी सुचला त्याला त्याला. काय झालं सांगून टाक. अरे हा रडतोय. मी फक्त नमस्कार मंडळी आणि तुम्हा सर्वांचं माझी बॅट माझी बॅटिंगच्या नव्या एपिसोडमध्ये हार्दिक पांड्या आहे. माझ्या बरोबर आहेत माझे को होस्ट राईट आर्म बिअर गजलर आदित्य काकोडकर आणि ओपनिंग स्टॅट्समन दिविज इंगळे. मी लेफ्ट आर्म रायटर ओमकार रेगे. आणि माझ्यासाठी ओपनिंग स्टॅट काय आहे यावेळेस दिविज? माझ्याकडे एक खूप भारी ओपनिंग स्टॅट आहे. ओपनिंग स्टॅट अशी आहे की शिवम दुबे हा गेले 30 T20 मॅच हरलाच नाहीये. दिस इज द लॉंगेस्ट T20 विनिंग स्ट्रीक ऑफ एनी प्लेअर एव्हर. तो 2019 डिसेंबरपासून हरलाच नाहीये. टीम इंडिया इज 30-0 when शिवम दुबे इज प्लेइंग. माझं म्हणणं तेच आहे. म्हणून इंग्लंड स्क्वॉड जरा जळतायत का की हर्षित राणाला जेव्हा आणलं त्याचं ॲज अ व्हेरी ॲक्युरेट सबस्टिट्यूट. माझं तर म्हणणं आहे की लाईक फॉर लाईक सबस्टिट्यूट. माझं म्हणणं आहे की इट वॉज नॉट लाईक फॉर लाईक. वी वेंट इझी ऑन देम बाय नॉट प्लेइंग शिवम दुबे. एक्झॅक्टली. सो if anything they should be thankful. Yes. So Shivam Dube greatest T20 player of all time question mark. हा प्रश्न क्वेश्चन मार्कच राहू देते प्लीज. क्वेश्चन मार्क सरळ कधीच नाही होणार. पण आपण चीटिंग केली पण दॅट्स ओके. माझ्याकडे एक वेगळाच ओपनिंग स्टॅट आहे. ओके. माझ्याकडे हा आहे की हा पॉडकास्ट चालू झाल्यापासून आदित्य काकोडकर बघा त्याच्याकडे मी माझ्यापेक्षा जास्त वेळा हेअरकट केलाय. येस. न्यू हेअर न्यू मी. पण ॲक्च्युली फुटबॉल पॉडकास्टमध्ये पण झालेलं आहे हेअरकट. फनी इनफ मध्येच एका एपिसोडमध्ये परत केस वाढणार आहे आणि मग परत कमी होणार आहे. मज्जाच मज्जा असणार आहे. बट एनिवे वी आर गेटिंग बॅक टू क्रिकेट बिकॉज T20 संपलेलं आहे आणि T20 बद्दलचं नॉनसेन्स जो चालू होता तो सगळा ऑफिशियली संपलेला आहे. ॲज एक्सपेक्टेड आपण सिरीजमध्ये त्यांना क्रश केलं. अभिषेक शर्मा भारी. अभिषेक शर्मा खरंच भारी आहे. खूप भारी. अभिषेक शर्माला आपण इथून घेतलाय का स्टिक क्रिकेटमध्ये? कारण 135 जर मारायचे असतील ह्या रेटला तर साधारण त्याच लेवलचं क्रिकेट क्रिको 7च खेळायला लागतं. रोहित शर्माचे आई वडील म्हणत असणार का शर्माजी के बेटे को देखो वगैरे. ते हे झालंय ते जरा लाईक एक शर्मा आणि दुसरा शर्मा लाईक इट्स द नेक्स्ट जनरेशन इज हिअर. न्यू क्रिकेट इज हिअर. आणि बास आता समोर वर्मा पण आहे. हा मला ऑनेस्टली एकदा चालू झाली मॅच की दिवसभर चालायला पाहिजे. 5 दिवस सलग जरी नसेल तरी ऍटलिस्ट एक दिवसभर तरी पूर्ण खेळा ना. नाहीतर मी फुटबॉल बघतो ना कमी टाइमचं. आणि कसं आहे म्हणजे कामाला न जायचं एक रिझन पण पाहिजे ना. एक दिवसभर का नाही जाते वगैरे. बरोबर बरोबर. सो ऑफिशियली माय फेवरेट फॉर्म ऑफ क्रिकेट ODI इज बॅक विथ वन ऑफ माय फेवरेट टुर्नामेंट्स चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि असं फालतू बायलॅटरल नाही. हा या सगळे या खेळा. पण चांगले वाले ना मेन वाले या सगळे. मेन वाले. नामिबिया वगैरे नको आहे. तुम्ही मेन जे क्रिकेट खेळता ते या. पापुआ न्यू गिनी वगैरे. करेक्ट. सगळ्या फेरी टेल स्टोरी ऐकायच्याच नाही. अपॉलॉजीज टू ऑल माय आफ्रिकन फॉलोअर्स. अरे पापुआ न्यू गिनी. तू सोमालिया नाही कोण नामिबिया सॉरी ऑल माय युरोपियन फॉलोअर्स. कन्सिडरिंग पासिंग रिमार्क्स खूप जास्त आहेत तुझे युरोपियन फॉलोअर्स. चॅम्पियन्स ट्रॉफी परत आलेली आहे गाईस. येस. आणि द व्हाईट ब्लेझर्स आर आउट इन फुल फोर्स. या जागा माहित नाहीये पण चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे असं म्हणतात. झालेलं आहे. पाकिस्तान दुबई असं ऑफिशियल हे आलेलं ऑफिशियल झालेलं. कॉन्ट्रोवर्सी जबरदस्त चालू आहे. म्हणजे ऑनलाईन पाकिस्तानी फॅन्स एवढे इंडिया बॅशिंग चालू आहे ना. इट इज ऑलमोस्ट
क्यूट. जेव्हा एक वेस्ट हॅम फॅन किर 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 करत असतो अगेन्स्ट टॉप 6 टीम्स, ते कसं वाटतं ना क्यूट, की अरे ले किती गोड. तसंच झालेलं की जास्त युरोपियन ट्रॉफीज रिसेंटली. बट नाही मी खूप कॉन्ट्रोवर्शियल बोलू का? हा बोलून टाक. मला त्यांचं पटतंय. अरे असं कसं असेल, त्यांच्याकडे स्टेडियमच नाहीये. त्यांच्याकडे तो होता आमचा शेवटचा एपिसोड विथ ओमकार रेगे. त्याला यापुढे इंट्रो करावा लागणार नाहीये. आता मी बाहेरून करणार आहे एडवर्ड स्नोडन सारखे एपिसोड. पण काय प्रॉब्लेम नाही. प्रोड्युसरचा ऍड्रेस वगैरे सगळं खालती दिलेलं आहे. लेट्स कन्सिडर आपण या चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल नाही बोलत आहोत. ओके, आपण इन जनरल एका क्रिकेट टुर्नामेंट बद्दल बोलतोय जी एका स्फिअर इन अ व्हॅक्यूम मध्ये घडतीये आणि एका कंट्रीला होस्ट केलाय. आणि मी लाईक लेट्स टॉक इन टर्म्स ऑफ क्रिकेट हिस्ट्री ऑल्सो. लेट्स से 96चा वर्ल्ड कप, 2003चा वर्ल्ड कप. सम टीम्स इन 96 डिड नॉट ट्रॅव्हल टू श्रीलंका विच वॉज वन ऑफ द होस्ट कंट्रीज, कारण अनसेफ होतं नव्हतं मला नाही माहिती, मी खूप लहान होतो. पण मला स्कोअर्स आठवत आहेत, पण मला श्रीलंकेचं पॉलिटिक्स तेव्हाचं एवढं नाही माहिती. पण या सो तेव्हा आय थिंक ऑस्ट्रेलिया रिफ्यूज टू गो. नक्कीच गेले नसणार कन्सिडरिंग ते नव्हते. हा पण ते नव्हते. पॉलिटिकल जोक नाही कळला, नॉट फेअर यार. हा बट एनिवे, नाही माझा लार्जर पॉईंट हिअर की ऑस्ट्रेलिया तिकडे नाही गेले, ते फॉरफिटेड द गेम. इंग्लंड तिकडे नाही गेले, ते फॉरफिटेड द गेम. इंग्लंड वर आउट ऑफ द टुर्नामेंट बिकॉज इट वॉज अ टुर्नामेंट. आणि कारण क्रिकेट खेळायला लागतं हे म्हणल्यावर इव्हेंच्युअली त्याचा हे होता की श्रीलंका टीम जरी चांगली असली 96ची तरी दे हॅड अ इझी वे टू द फायनल, कारण दे गॉट 2 विन्स विदाउट प्लेइंग गेम्स. 2003 मध्ये सम टीम्स रिफ्यूज टू ट्रॅव्हल टू झिम्बाब्वे बिकॉज ऑफ व्हॉट वॉज हॅपनिंग देअर. ते पण मला माहित नाही, कारण अगेन मी 13 वर्षाचा होतो आणि मला फक्त क्रिकेटबद्दल माहिती होतं आणि पॉलिटिक्सबद्दल नाही. तर अरे ही मॅच का कॅन्सल झाली, एका गोऱ्या देशाने तिकडे जायला का नाही म्हणलं, ह्याचा मला फरक पडला नाही, कारण आपण ऑस्ट्रेलिया सोडून सगळ्यांपेक्षा भारी होतो. सो 2003चा तो प्रश्न. बट पॉईंट बिईंग, some teams refuse to travel to Zimbabwe and ate the consequences of it. तर माझं म्हणणं आहे की जर टुर्नामेंट पाकिस्तानमध्ये व्हायचं ठरवलं होतं तर ईट इट, नका जाऊ. फेअर. ॲक्च्युली टुर्नामेंटला पण पैसे मिळाले नसते इफ इंडिया डझंट प्ले दिस, बिकॉज इफ यू लुक ॲट इट फायनान्शियली. हा मग ते ऑल दीज डिसिजन्स आर फायनान्शियल. लाईक आपण जे चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल बोलतोय, दॅट एंटायर कॉन्सेप्ट केम इन टू पिक्चर फॉर फायनान्शियल रिझन्स. सो फायनान्शियली द मोस्ट प्रॉफिटेबल गेम फॉर एनी बोर्ड when it comes to cricket is any game versus India. So if India is not a part of that tournament, it will have massive financial repercussions. Also, जेव्हा host nation is going through a financial turmoil, you can't afford to do that even more. So India kind of not playing in Pakistan but playing the tournament is still beneficial to the country of Pakistan is what I feel financially. 100%. कारण समजा टुर्नामेंट झालीच नसती तर पाकिस्तानला तो फायनान्शियल प्रॉब्लेम अजून जास्त झाला असता. हा पण हे पैशाचं डिस्कशन आहे ना, हे स्पोर्ट्सचं डिस्कशन नाही असू शकत. अख्खा टुर्नामेंट पैशाच्या बेसिसवरच झालेलं आहे. जे कोणत्याही स्पोर्ट्स टुर्नामेंट जे होतात, अँड नॉट जस्ट क्रिकेट, कोणतेही स्पोर्ट्स टुर्नामेंट होतात, प्युअरली ऑन द बेसिस ऑफ मनी इज हॅड. वाय एल्स वुड द मिडल ईस्ट बी हॅव्हिंग होस्टिंग वर्ल्ड कप्स ऑफ फुटबॉल? पैशाच्या बेसिसवर. वाय डू 16 युरोपियन टीम्स क्वालिफाय फॉर अ वर्ल्ड कप बेसिकली? आणि तो मुद्दाच नाहीये. व्हेन दिस टुर्नामेंट वॉज क्रिएटेड, जगमोहन दालमिया वॉज व्हेरी क्लिअर अबाउट द फॅक्ट की हे आपण फंड्स रेज करण्यासाठी करणार आहोत, नॉन टेस्ट प्लेइंग नेशन्स कडनं, बेसिकली टू डिव्ही अप वॉट एव्हर मनी दॅट द टेस्ट प्लेइंग नेशन्स आर क्रिएटिंग, त्यांना पाठवण्यासाठी. अरे त्यांनी ठरवलं होतं की बांगलादेशच्या ऐवजी जेव्हा पहिली झाली त्याच्याऐवजी आयदर शारजाला करायची किंवा डिझनी वर्ल्ड फ्लोरिडामध्ये टुर्नामेंट करायची. बट देर इज ऑल्सो अ रिझन फॉर दॅट. कारण आता let's go into the history of the Champions Trophy a little bit. Champions Trophy primarily लोकांना सरप्राईज होता की बांगलादेश का होस्ट करते. फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट चॅम्पियन्स ट्रॉफी, फर्स्ट ऑफ ऑल इट वॉज नॉट कॉल्ड अ चॅम्पियन्स ट्रॉफी देन, इट वॉज कॉल्ड अ नॉकआउट ट्रॉफी, ICC नॉकआउट ट्रॉफी. हा ते त्याचं ब्रँडिंग आलं ते, म्हणजे इट वॉज फर्स्ट कॉल्ड इंडियन प्रीमियर लीग, देन नाव इट इज कॉल्ड पेप्सी IPL वगैरे. तसंच आहे की कुठला सेक्टर बूम मध्ये ते कळत. ग्रेट वे ऑफ रेकग्नाइजिंग वेअर इकॉनॉमिक सायकल इज करेक्ट. सो इट वॉज कॉल्ड ICC नॉकआउट ट्रॉफी ॲट द टाइम. आणि अ लॉट ऑफ पीपल वर सरप्राईज की बांगलादेश का आहे होस्ट नेशन. तर त्याचं रिझन इज 1997 मध्ये एक ICC ट्रॉफी नावाचं
टुर्नामेंट डिक्लेअर केलेली जिकडे 22 देश खेळलेले, आउट ऑफ विच नन ऑफ देम वर टेस्ट प्लेइंग नेशन्स. म्हणजे यू हॅड टीम्स लाईक पापुआ न्यू गिनी, इटली, USA तर होतीच, कॅनडा होती, स्कॉटलंड होते, लाईक ईस्ट आफ्रिका वगैरे. सो दॅट वॉज द एंटायर दिस बिफोर केनिया बिकेम स्प्लिट. आय डोंट नो वाय, पण मला तू इटली म्हणल्यानंतर मला फॉर सम रिझन असा शोएब अख्तरचा बॉल येतोय आणि पावलो माल्डिनी डिफेंड करतोय असा दिसला फक्त. पण त्याचा डिफेन्स तेव्हापासूनच चांगला होता. आणि इट्स इट. सो लाईक टीम लाईक सिंगापोर, जिब्रॉल्टर, मलेशिया, अर्जेंटिना, तुला समजा माल्डिनी वाटतंय तर मेसीचा बाप पण खेळलेला आहे कदाचित ही टुर्नामेंट. सो त्याची विनर ऑब्व्हियसली बांगलादेश होती. मेसीचा बॉल फिल्डरच्या पायातनं जातोय वगैरे. तर तिकडे मग त्यांनी ठरवलं की बांगलादेश इज द विनर ऑफ द नेशन, विनर ऑफ दॅट टुर्नामेंट. ठरवलं का ते जिंकले? ते जिंकले. आय मीन कारण हे ICC ट्रॉफी आहे, काय सांगतात. इन दी एंड इट वॉज एन ICC ट्रॉफी. कारण 2019 मध्ये त्यांनी ठरवलं की इंग्लंड जिंकले. अँड दिस इज व्हेरी क्लोज टू 99. सो काय सांगता येत नाही. सो ते म्हणाले की आपण टू इम्प्रूव्ह क्रिकेटिंग कंडिशन्स थ्रू आउट द वर्ल्ड आपण बांगलादेशला होस्ट नेशन बनवूया. पण त्यांना सांगू तुम्ही फक्त होस्ट बना, तुम्ही पार्टिसिपेट नका करू या टुर्नामेंटमध्ये, क्योंकि आपकी उतनी भी वट नाही है अब तक. सो तसं होतं. सो द इनॉग्रल टुर्नामेंट त्याच्यात त्यांनी ना फिफा सारखे स्टँडिंग्स करून त्यांनी ठरवलेलं की हे 8 टीम्स खेळणार आणि 9th पोझिशन, सॉरी 8th आणि 9th मध्ये दे डिड अ नॉकआउट लाईक प्रिलिमिनरी मॅच ऑफ सॉर्ट्स. सो दॅट मॅच वॉज बिटवीन न्यूझीलंड अँड झिम्बाब्वे. सो ऑब्व्हियसली न्यूझीलंड वन दॅट गेम. आणि मग त्याच्यानंतर अनलाईक द करंट चॅम्पियन्स ट्रॉफी राऊंड रॉबिन्स नव्हते, एलिमिनेटर्सच होते डिरेक्टली. करेक्ट. सो दॅट वॉज वाय इट वॉज कॉल्ड अ नॉकआउट ट्रॉफी की यू गेट ओनली वन मॅच. एका मॅच मध्ये नाही काढलं बरोबर. बिकॉज विच इज वाय आय रिमेंबर 2000 मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये लाईक आय टू प्ले फुटबॉल देन. तर आम्ही लाईक सरांना सांगत होतो की आज नका ना ठेवू प्रॅक्टिस, आज केनिया बरोबर मॅच आहे, हीच तर जिंकणार आहे, ही तर बघूया. आणि मग ते म्हणले संडेला ऑस्ट्रेलिया आहे ना, त्यांना हरवू ना वगैरे. म्हटलं काही काय बोलताय सर, आणि मग हरवलं. सो त्यांनी मग नंतर येऊन आम्हाला अजून 5 राऊंड मारायला लावले होते. कारण लाईक असं खेळायचं असतं स्पोर्ट वगैरे, तुम्ही हरणार ह्या अशी नाही खेळू शकत वगैरे. सर इव्हेंच्युअली इंडिया सिलेक्टर झाले का बाय चान्स? येस, आम्हाला अजित आगरकर PT शिकवायला होतं. एनिवे, सो टिल फ्रॉम 98 to 2000 दर 2 वर्षाने चालू होती. बट 2002 मध्ये ऑब्व्हियसली तो क्लॅश झाला की अरे 6 महिन्यातच वर्ल्ड कप आहे त्याच्या अलीकडेच. सो त्याच्यानंतर त्याने ठरवलं की लेट्स नॉट हॅव इट एव्हरी 2 years, लेट्स हॅव इट ॲट अ गॅप ऑफ 4 years वगैरे, 3-4 yearsच्या ह्याच्यात. कारण ते 3-4 yearsचं कॅल्क्युलेशन पण अराउंड द वर्ल्ड कप, बिकॉज जेव्हा गरज पडेल तेव्हा. कारण लोक त्याला मिनी वर्ल्ड कपच म्हणायचे. आणि बिकॉज द टुर्नामेंट वॉज अ लॉट मोर फास्टर अँड मोर एक्साइटिंग बिकॉज ओनली वन चान्स, त्याची व्ह्युअरशिप वॉज अ लॉट मोर देन द वर्ल्ड कप. सो 2 आठवड्यात संपवायची टुर्नामेंट, 18 days. एक्झॅक्टली. सो तेव्हा त्यांनी ठरवले की नको उगीच वर्ल्ड कपच्या रेव्हेन्यूला आपण अफेक्ट नको करायला. आणि मग परत दे वेंट बॅक टू द ओल्ड सिस्टम. तू जो पॉइंट म्हणतोयस की पाकिस्तानचं हा सेम इन्सिडेंट ॲक्च्युली आधी पण झालेला, वेअर पाकिस्तान वॉज सपोज टू होस्ट द चॅम्पियन्स ट्रॉफी, बट साऊथ आफ्रिका होस्टेड इट फॉर सिक्युरिटी रिझन्स. नो, बट दॅट वॉज ॲट अ टाइम वेन, अरे लाईक ते त्या ह्याच्या नंतरच आहे ना लगेच. Yes, that's after the Sri Lanka attack. Yes, so after the Sri Lanka attack it was there. But anyways, so South Africa was chosen as the host nation. So this is not the first time, you know, Pakistan च्या सिक्युरिटी अबिलिटीवर क्वेश्चन मार्क आलेला आहे. सो इन ऑल ऑनेस्टी म्हणजे मी एका जिंगोस्टिक स्टँड घेत नाही आहे, बट येस देर इज अ लेजिट सिक्युरिटी कन्सर्न वेन इट कम्स टू दिस. सो अगेन रॅपिंग अप की history of the Champions Trophy also had this question mark over Pakistan's ability to make sure the tournament is safe. दर टुर्नामेंटला हा इश्यू येत राहतो, नॉट जस्ट फ्रॉम पाकिस्तान पण फ्रॉम सम ऑर दी अदर टीम. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी इज एस्पेशली रूटेड इन ऑल काइंड ऑफ कॉन्ट्रोवर्सी. विनरच चुकीचे, म्हणजे 2च विनर बनवले एकाच्या ऐवजी. ऑलवेज झिम्बाब्वे वर्सेस न्यूझीलंड ही पहिली मॅच ठेवली होती चॅम्पियन्स ट्रॉफीची, क्वालिफायर ना. बांगलादेशमध्ये अर्धही स्टेडियम भरलं नव्हतं. सो
दे हॅव ऑलवेज बीन लाईक दिस. बांगलादेशमध्ये काहीतरी भरलं नव्हतं हे मला पटतच नाही. कारण मला जॉग्रफीमध्ये कधीतरी जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देर आर लाईक मोर दॅन 1,000 पीपल पर स्क्वेअर किलोमीटर, तर मला असं इमॅजिन होताना पीपल नेक्स्ट टू इच अदर इन द होल कंट्री. करेक्ट. आणि देन लाईक इंटरस्पर्स विथ टायगर्स अँड स्वॉम्प्स एवढंच मला दिसतंय तिकडे. तर ते असेल किंवा श्रीलंका इंडियाचे दोन्ही जॉईंट विनर अनाऊन्स करणं, कारण पाऊस पडतोय. मला हे खूप आवडलं दॅट दोज 2 गेम्स वर लाईक द बेस्ट पार्ट ऑफ प्लेइंग गली क्रिकेट ना. येस. फक्त बॅटिंग आली. हो. आणि लोक फ्रस्ट्रेट झालेले की असं कसं, पण ते म्हणाले परत टॉस नाही करणार म्हणे. परत माझी बॅट माझी बॅटिंग. या बॉय. सेहवाग आला, 100 ओव्हर बॅटिंग केली, निघून गेला आणि अर्धी ट्रॉफी पण मिळाली त्याची. तुझी म्हणजे पर्सनल मेमरीज काय चॅम्पियन्स ट्रॉफी? द मेन thing that I remember from a Champions Trophy tournament is Hardik Pandya's run out. It was Champions So Trophy, right? my story is kind of related to that only, quite honestly. It was the India-Pakistan final Champions Trophy. आणि तो कुठत होता. हो, म्हणजे 3 सलग ओव्हर 3 6 मारले होते बहुतेक. 12 बॉल 90 रन वगैरे या लेवलला कुठत होता तो. सो माझी स्टोरी अशीच आहे. सो इंडिया पाकिस्तान मॅच, सो ऑब्वियसली इट्स अ स्पेक्टिकल अँड दिस इज 2017 ना. Yes, दिस इज 2017. सो वी हॅड डिसाइडेड की एक फॅमिली पार्टी टाईप ठेवूया. संध्याकाळी येतील बाय 5:36 आणि देन इंडियाची इनिंग्स बघूया आपण. छान क्राफ्ट चहा आणला होता त्यांनी. क्राफ्ट चहा आणला. तर मी आणि माझा काका आम्ही एक चहाच्या दुकानाकडे गेलेलो आणि तिकडे भरपूर गर्दी होती, कारण इंडियाची बॅटिंग नेक्स्ट येतच होती आणि मॅच असली की सगळ्यांनाच हवी असते. सगळ्यांना चहाची तलब खूप जास्त लागते आणि एस्पेशली संडे इव्हनिंग यार. आणि स्पोर्ट्स कॅनॉट बी लाईक वॉच विदाऊट चहा. सो आम्ही तिकडे दुकानावरच थांबलेलो. तितक्यात एक असा म्हणजे नोटिफिकेशन आला लोकांना. तर अशी गर्दी होती, ते 2-2, 3-3 चहा घेतल्याशिवायच निघायला लागलेले लोक. आणि आम्ही थांबलो आणि तेव्हा वी डिड नॉट हॅव की लगेच क्रिकेट फोर असं नोटिफिकेशन वगैरे येते, त्याची काहीतरी कॉमेंट्री चालू असणार चहाच्या दुकानात वगैरे, त्याच्यावरनं बघितलेलं. तर आम्ही बाय द टाइम वी केम होम ते म्हणलं आता हा चहा आणलाच आहे तर सुखात काय दुःखात काय, चहा तो चहाच असतो. मग आम्ही आपलीच मॅच हेट वॉच करत एन्जॉय करत होतो. बट म्हणजे आमची जी चहाची पार्टी होती ती बेसिकली बिकेम की हा क्रिकेट बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे, आम्ही आमचं करतोय. सो अ वॉच पार्टी बेसिकली बिकेम अ फॅमिली रियुनियन ऑफ. आणि विचार कर की त्याच मॅच मध्ये बुमराचा ओव्हरस्टेपिंग नो बॉल होता आणि म्हणजे द बर्थ ऑफ अब तो शरम कर ले बुमराह. हो. और फॉर दॅट मॅटर इवन मुंबई पोलीसचं जे, मुंबई पोलीस नाही, इट वॉज हरियाणा पोलीस, की लाईन क्रॉस मत करना एंड बुमराह हॅड लाईक रिट्वीटेड सेइंग की यार आय गिव्ह आउट एव्हरीथिंग फॉर माय कंट्री अँड दिस इज. आणि हो पण थोडं जास्तच दिलं. फ्रॉम देअर 8 वर्षात आज कुठे आहे बुमराह? I am believe in Jassi bhai. I am only believe in Jassi bhai. Yes. Yeah, I mean बुमराचं बेसिकली काय बॅप्टिझम बाय फायर. पण ह्या स्टोरीज खूप आहेत रे चॅम्पियन्स ट्रॉफी वाल्या की आता लाईक दॅट इज फॉर मी हार्दिक पांड्याज बिग मोमेंट फॉर प्लेइंग फॉर द कंट्री. आणि ॲज अ स्टोरी आर्क इट इज परफेक्ट दॅट ही इज बॅक in the Champions League. Just as 8 वर्षानंतर this is new Hardik Pandya after having gone through all of it. As a narrative if we get to the final आणि परत तशी सिच्युएशन आली आणि इफ ही कॅन पुल थ्रू, मग यावेळेस हार्दिक पांड्या क्रीज मध्ये जाणार. तो जडेजाला म्हणणार अभी बुड्ढे हो गया, या बुड्ढा कुछ ज्यादा ही बोलता है. नाही अरे that was I think I never saw a nation's reaction televised so well before. The only restraint Hardik Pandya had at the run out was that senior player आहे कसं बोलणार. पण तो जे अरे यार करून थांबला, ज्याच्यात नंतर सगळ्यांनी आपण युनिझन मध्ये म्हणलं की तू का नाही आउट झाला 27 बॉल मध्ये 4 रन काढून. तो जेव्हा ऑन हिज वे बॅक तो जेव्हा चालत होता तेव्हा हेल्मेट मध्ये तो जे बोलतोय ते माझ्या कानात डायरेक्ट टेलिकास्ट होतंय. ह्या लेवलचं मला प्रिडिक्शन करता येत होतं की तो एक्झॅक्ट कुठले शब्द आणि काय वापरतोय. इट वॉज अ ब्लीक मोमेंट ना, कारण तेव्हा लाईक पटापट अर्ली विकेट्स पडल्या होत्या. सो लाईक अँड आपण कसे असतो, आपल्याला होप असतो ना, इट्स द होप दॅट किल्स यू, की नायटवेस्ट काढली होती ही पण काढतील. आणि देन हार्दिक पांड्या गोज ऑन अँड लाईक
तो मी सिंगल हँडेडली 40 ओव्हरमध्ये संपवणार आहे ही मॅच. आज माझा दिवस आहे गाईज, दिस इज हॅपनिंग. बाकी सगळे बाजूला व्हा आणि तेवढंच करायचं होतं आणि ते त्यांनी नाही केलं जडेजानी त्या दिवशी. बट दीज आर लाईक दीज प्लेयर्स जस्ट इमर्ज आउट ऑफ दीज टुर्नामेंट्स. आणि माझी त्याची पहिली मेमरी इज फ्रॉम 2000. ओके. विच इज वी लॉस्ट टू न्यूझीलंड इन द फायनल्स. जसं मी सुरुवातीला म्हणलो की आम्हाला बघू द्या ना केनियाची मॅच ती एकच जिंकणार आहे. That tournament, I think, hands down the best stumps ever used in cricket. Orange color से. मला नॅटवेस्टचे पण आवडायचे ते फुल रेड नॅटवेस्ट लिहिलेले ते पण छान होते. धोनीकडे असतील हे सगळे स्टम्प्स घरी चोरायचं ना तो स्टम्प्स मॅच झाल्यावर. अरे त्यांनी कुंपण तसंच बांधलं. त्याच्या स्ट्रॉबेरी फार्मच्या अराउंड सगळे स्टंप लावलेत. हा, तर त्या टुर्नामेंटमध्ये बेसिकली आय रिमेंबर दॅट टुर्नामेंट फॉर एकतर आपल्याला ते युवराज सिंग आला होता त्याच्यामध्ये. दॅट इज अनदर वॉटरशेड मोमेंट. कारण निळे कपडे घालून चांगली फिल्डिंग. आपलं अरे जॉन्टी आपल्याकडनं कधी खेळायला लागला. त्याचा तो पॉइंटरचा कॅच आठवतोय का तुला ऑस्ट्रेलिया अगेन्स्टचा? ही फेनॉमेनल. एकतर त्यांनी बॅटिंग केली होती मस्त. आय थिंक ही स्कोर्ड 81 अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया दॅट डे. आणि 257चा असं एक रिस्पेक्टेबल टोटल का काहीतरी होती. आय डोंट रिमेंबर इट्स 257 पण समहाव आय रिमेंबर समथिंग. आणि दॅट वॉज ब्रेट लीज फर्स्ट चॅम्पियन्स ट्रॉफी ऑल्सो. ब्रेट ली, युवराज सिंग, आपल्याकडे तेव्हा हा पण आला होता झहीर खान. आणि हे अचानक हे प्लेयर्स कुठनं आले इंडियाकडे? पेस बॉलर काय आणि तो चांगली का टाकतोय? गेंद आगे दौड रही है, इंडिया के फील्डर उसके पीछे भाग रहे हैं. ही कॉमेंट्री ऐकून तोपर्यंत आलो होतो. आणि देन इट सडनली मोहम्मद खेफ फिल्डिंग करतोय की मी जीव ओतणार पण बॉल लाईन नाही जाणार आहे. करुणेश तलवारचा एक जोक आहे ना की जब हम टीवी पे देखते थे क्रिकेट तो ऐसा लगता था मेरे पिताजी के दोस्त लोग खेल रहे क्रिकेट. तर दॅट टुर्नामेंट आय रिमेंबर फॉर दॅट. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जर तुम्ही 256 काढून हरवू शकता तर फायनलमध्ये न्यूझीलंड आहे. आणि 264 इफ आय एम नॉट रॉंग काढला होता इंडियानी. आणि आय वॉज हॅपी अंटिल वी फिनिश्ड बॅटिंग. आणि त्यानंतर मॅच इनिंग संपल्यानंतर न्यूझीलंडचे प्लेयर्स वर सेलिब्रेटिंग आफ्टर इंडिया फिनिश्ड बॅटिंग. म्हटलं हे असं काय करतायत? कारण त्यांच्या गेम प्लॅन प्रमाणे 15 रन कमी होते इंडियाचे. आणि देन ख्रिस केन्स हॅपन टू अस. वी लॉस्ट द फायनल. आणि म्हणलं यार हे इंडिया जिंकतच नाही यार परत. आणि परत मी थोडासा डिप्रेशनमध्ये गेलो. पण 2 years लेटर दॅट इज पोस्ट नॅटवेस्टची चॅम्पियन्स ट्रॉफी होती. आणि आता परत कॉलरवर आहे ना आपली. कारण आता तर कुठनंही काढतो मॅच आपण. आता शर्ट काढून नाचायला मोकळे सगळे. पण त्याला फायनलपर्यंत पोहोचलो. अगेन बीटिंग गुड टीम्स कारण देर आर नो बॅड टीम्स इन दिस टुर्नामेंट. आणि श्रीलंका फायनलला पोहोचली. आणि तेव्हा श्रीलंका थोडी टीडियस होती आपल्यासाठी. देर वॉज ऑलवेज दिस न्यू स्पिनर दॅट सगळे आउट व्हायचे त्याला. बोगी टीम असते तशी श्रीलंका. बोगी टीम नाही, दे वर अ बेटर टीम. स्ट्रेट अप बेटर टीम. सडनली वी कुडंट प्ले अजंठा मेंडिस एट वन टाइम. एक्झॅक्टली. ते पण सचिनने सोल्युशन काढलं ना फ्रंट फुट शेवटी. आणि त्याच्यानंतर त्याचं करिअर संपवलं करिअर. लाईक बिकॉज देर वॉज जस्ट वन वे, लाईक वन हॅक टू प्लेइंग हिम अँड दे फाउंड इट. पण लॉट ऑफ सचिन सोल्युशन्स वर ऍक्च्युली तुम्ही चांगलं क्रिकेट खेळायला. मी ऍक्च्युली सोल्युशन इज मी बॅटिंग भारी करतो मग रन होतील. तुम्ही रिलीज पॉइंटला बॉल का नाही बघत? सर दिसत नाही आम्हाला. सर आम्हाला दिसत नाही बॉल त्याच्या हातात. फिर मेरे हाइट से देखो ना, मेरे हाइट से देखो. मैं झुकेगा. पण नाही. सो आय एम टॉकिंग अबाउट दिस टुर्नामेंट कारण एक माझं पर्सनल मेमरी ऑफ दिस इज फ्रॉम अ व्हेरी डिफरंट थिंग. मी शाळेत आम्हाला तेव्हा मी 8वीत होतो. नाव इट मेक सेन्स कारण 2002 आहे. कारण मी तुम्हाला सांगताना मला आठवत नव्हतं मी कितवीत होतो हे झालं तेव्हा. पण शिक्षणाचा फारसा कल नसल्यामुळे हे सगळं झालंय एवढंच माहिती होतं मला. पण आम्हाला 8वीत इंग्लिशमध्ये एक असाइनमेंट दिली होती. वी वर डिवायडेड इन टू पेअर्स. आणि ते म्हणले होते की तुम्ही स्पीकिंग एक्सरसाइजसाठी यू हॅव टू राईट 5 minutes ऑफ अ स्किट ऑर एनिथिंग, अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 people. तुम्ही तुमची सिच्युएशन घ्या. तर क्रिएटिव्हिटीची माती असल्यामुळे आमच्या क्लासमध्ये
सगळ्यांनी शॉपकीपर बरोबर भांडतायत वगैरे हेच काय काय केलं होतं. हाऊ मच इज दिस फॉर वगैरे करत होती पोरं. राईट व्हॉट यू नो. वाय सो मच मनी वगैरे हे चाललं होतं सगळ्यांचं. ज्यात माझा एकच वर्षासाठी क्लासमेट होता आफ्टर विच ही चेंज स्कूल्स. वरून तू हे बघत असशील, ऑब्व्हियसली बघत नसशील, पण जर तू बघत असशील तर हाय, मला अजूनही आठवत आहे. हॅलो वरुण. व्हॉट्सअप वरुण. तर वरुण आणि मी ठरवलं की आपण आळस करूयात थोडासा, आपण नवीन काहीतरी नको लिहायला. नाही 2 मिनिटं. आळस करूया इज नवीन काहीच. इट इज युअर न्यू लाईक डिफॉल्ट सेटिंग. हा, ऑल्सो शाळा गोव्यात होती गाईज. तर सोपं काय आहे करायला. तर आम्ही म्हणलो की ती आत्ता जी होणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल, त्याची कॉमेंट्री करूयात आपण एका ओव्हरची. आणि वी रोट इमॅजिनरी आणि वी रोट इट की पहिल्या ओव्हरमध्ये हे झालं की पहिला बॉल, आणि ते शिकवलेलं असतं ना की पहिला बॉल सोडायचा, मग दुसरा बॉल डिफेंड करायचा, तिसरा बॉल डिफेंड करायचा, मग ट्राय अँड प्ले सम स्ट्रोक्स अँड देन ट्राय टू हिट. हे जे सुरुवातीला शिकवतात आपल्याला कोचिंगमध्ये, तर तसंच आम्ही लिहिलं होतं. आजकाल नाही शिकवत. आजकाल सी बॉल हिट बॉल. तर 0-0-1-1-4-6 अशी आम्ही ती ओव्हर लिहिली होती. सेहवाग ऑन स्ट्राईक पहिल्यापासून, मग 1 रन आणि मग 4 आणि 6 सेहवाग मारतो, अशी आम्ही ती ओव्हर लिहिली होती. आणि आफ्टर वी रोट इट वी डिसाइडेड, आय थिंक दॅट ऑल्सो हॅपन्ड वन ऑफ दोज इनिंग्स. बट या प्रेडिक्टिव्ह. पण ते करता करता आम्हाला असं झालं की आपण नुसतंच आपण बोलण्यापेक्षा प्रेडिक्टिव्ह म्हणू नको, बुकीजचे कॉल येतील. अरे तो उन्मुख चंदवाला सांगितलं ना मी किस्सा. हो माहिती. तर कोणाला हवं असेल तर सांगा, मी खूप पैसे घेईन. पण बेटिंगसाठी वापरणार असेल तर अजून खूप जास्त पैसे घेईन. पण नाही. तर आम्ही म्हटलं की इन्स्टेड ऑफ जस्ट डुईंग इट ॲज अ लाईक आपण 2 8वीतली पोरं बोलतायत त्या मॅच बद्दल, लेट्स डू व्हॉइसेस लाईक ॲट आवर लेवल. वी आर नॉट ग्रेट ॲट इट. पण तू जेफ्री बॉयकॉट कर, मी नवज्योत सिंग सिद्धू करतो. हा. आणि तो त्यानंतर त्यांनी समहाऊ बेअरिंग पकडलं. आणि तो असं क्राउड हिअर एट प्रेमथासा इज इलेक्ट्रिफाइंग वगैरे करून त्यांनी कम ऑन वरुण लेट्स गो. आणि मी सिद्धू करतो इथनं. आणि वी डिड दॅट. आणि आम्हाला नॉट ओनली मार्क चांगले पडले, पण आम्हाला आमच्या टीचरनी ते गॅदरिंग मध्ये पण करायला लावलं. दॅट ऑल्सो बिकेम माय घरी आलेल्या पाहुण्यांना कॉमेंट्री करून दाखव आयटम. तर मी मग दोन्ही व्हॉइसेस करायला लागलो. सो इफ आय कॅन फाइंड दॅट, आय थिंक एकदा काहीतरी घर बदलताना मला सापडली होती ती स्क्रिप्ट. यू डिडंट टेल मी. म्हणजे एवढं चांगली नक्कल करतो, एवढा टॅलेंटेड होता तुझा मित्र, मला माहित नव्हतं वरुण ग्रोवर गोव्याला होतं शिकायला. पण नाही. हा, तर ती स्क्रिप्ट मिळाली तर आपण नक्की त्याचं 1-2 पानं दाखवूयात. वरुणच्या प्रिस्टीन हँडरायटिंग मध्ये असल्यामुळे तुम्हाला वाचताही येईल की काय लिहिलं होतं. एनिवे, सो मूव्हिंग ऑन की चॅम्पियन्स ट्रॉफी याच्यामध्ये एक अत्यंत माझ्या मते मॅन्डेला इफेक्ट टाईप गोष्ट आहे. और आय थिंक दे आर अटेम्प्टिंग टू मेक इट दॅट वे, विच इज द व्हाईट ब्लेझर. या वॉजंट इट ऑलवेज देअर? द व्हाईट ब्लेझर ओनली गेट्स इंट्रोड्यूस्ड फॉर द लास्ट 2 चॅम्पियन्स ट्रॉफीज. The one we won आणि the one before that. नाही, पाकिस्तानने पण केलं ना. पाकिस्तान आपण आणि त्याच्या आधी एक 2009. Wasn't it always the case? No. पण everyone seems to think so. I always thought it was always the case. That white blazer with the Champions Trophy. नाही, कारण त्याचा लोगो पण नंतरच तयार झाला. ब्लेझर बनवलेच नाही. 2003 मध्ये ना कधीतरी लोगो. The white blazers were first seen during 2009. हे मी विजडनचं आर्टिकल वाचतोय. थँक्यू. तू काहीतरी 5 वर्षाचा होता तेव्हा. 2009 फॉर यू थ्रू आउट युअर लाईफ. करेक्ट. बरोबर आहे. पण हे खूप क्रेझी होतं माझ्यासाठी की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आय वेंट इन विथ दी अप्रोच की व्हाईट ब्लेझर्स इज चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिल्यापासून तेच घालत असणार. आणि आय सॉ नो फोटोज विथ व्हाईट ब्लेझर्स. करेक्ट. 2009 मध्ये पहिला. आणि आय वॉज लाईक, अरे हा मंडेला इफेक्टच आहे. दे हॅव मेड इट सो दॅट असं प्रेडिक्ट करतायत की खूप स्टोरीड हिस्ट्री आहे. वसीम अक्रम येऊन ब्लेझरला स्टिचिंग करतोय, काही चालू होतं त्या नवीन ऍडमध्ये. पण अरे हो, नवीन एवढं पाकिस्तानला नको बॅश करायला. वसीम अक्रम ते लॉन्ड्रीला पण त्याच्याकडे जात असेल वॉशिंग मशीन मध्ये. तुम्हाला ते हे आठवत आहे का पण रेहमानचं जिंगल चॅम्पियन्स ट्रॉफी वालं? मला नाही आठवत आहे. काही काय म्हणजे ते कधीच आहे, तुला आठवत आहे का गंधार?
काही हो, काय होते. तुम्हाला हे आठवत नाही ओला 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 ओ ओला आणि मग रेहमानच गातो पण त्याच्यात ओनली द बेस्ट ओनली that I remember. But I thought that was like an ad for Hero or something like that. No, that is Humme Hai Hero. My bad. Oh, it's almost as if every Rahman song sounds the same. अरे 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 लास्ट टाइम इट वॉज सुनील गावस्कर दिस टाइम इट्स रेहमान वी जस्ट टेकिंग डाउन लेजेंड्स हियर साधं काम अरे, नाही त्याला जिंगलचं काम दिलं तर तसंच वाटतं सगळे. नाही रे अरे यार एअरटेल ठीक नाव आहे. जस्ट नेमिंग ब्रँड्स हे बघा तुमच्या सगळ्यांचे ब्रँडचे इथे येऊ शकतात लोगोस. बघा एअरटेल नाही तुमच्याकडेच पैशांची कमी आहे पण तरी भरला मी बिल भरला तर तुला जिंगल आठवतीये येस हा मंडेला इफेक्ट नाही असू शकत नाही दिस वॉज अ जिंगल प्रॉपर जिंगल. आणि ते इतकं त्यांनी फक्त रेहमानला पैसे दिले लिरिक्स रायटर आणलाच नाही त्यामुळे ते जे ब्रीफ होतं तेच तो गायलाय. काय होतं या टुर्नामेंटमध्ये ओनली द बेस्ट ओनली चॅम्पियन्स ओके झाले ओ लाओ लाओ करेक्ट. जे ऑफिशियल क्रिकेट लिरिक्स आहेत सिन्स 96. माझं म्हणणं सिम्पल आहे ते व्हाईट जॅकेट जे आहेत ना आय डोंट नो इफ आय एम अ फॅन. मला ते थोडंसं बोर वाटतंय. ते हे कुठली आहे ती गोल्फची टुर्नामेंटची युरोप वर्सेस अमेरिका होती. ग्रीन कलरचं जॅकेट असतं ना ते मास्टर्स बिस्टर्स टाइप. नाही ते काहीतरी So स्पेसिफिक there's the specificity of that is you get your own green blazer as a if you're the champion. So it's a very prestigious tournament. मला माझ्या डोक्यात काय माहिती का द थिंग दॅट दे आर ट्राइंग टू एम्युलेट ह्या व्हाईट जॅकेटमध्ये इज द टेस्ट ब्लेझर. बरोबर पण त्याच्या आत तुम्ही ओप्पो इंडिया टाकलेलं असेल तर ते नाही चांगलं दिसू शकत. तर त्या कलर्ड जर्सीज वरती म्हणून त्यांनी ते व्हाईट केलंय टू गिव्ह दॅट कॉन्ट्रास्ट. इट डझंट वर्क फॉर मी. डज इट वर्क फॉर यू गाईज? No, I don't have a problem with it. I like it. It इट्स looks व्हेरी decent. लिबराची फॉर मी. Yeah. इट्स अ लिटिल टू लिबरल. No, but I like the काय म्हणतात ते it gets some uniformity into the mix. It does बरोबर. make the team stand out as champions. Like आम्ही भारी आमच्याकडे आणि हे काहीतरी या टुर्नामेंटचं वेगळं आहे काहीतरी असं एक- वेगळं हा. हा बिकॉज आहे ओडीआय ते. मध्ये अजून काही इनोव्हेशन नाही करता येत हो. अनफॉर्च्युनेटली. पण करा ना 2 इनिंग्सच्या करा ना 25-25 ओव्हरच्या अगेन बरोबर आहे. सचिनच म्हणालेला ते. करेक्ट. पण असं म्हणतात रेग्युलरली की दॅट इज वेअर आता गेम जाणार आहे 2 इनिंग ODI 25 मला आवडेल. मला मजा येईल. एनिवे सो चॅम्पियन्स ट्रॉफी चालू होते. तुम्ही काय तुमचे प्रेडिक्शन्स तर नाही विचारत आहे मी बट हू डू यू थिंक इज द प्लेअर टू वॉच आउट फॉर अँड एव्हरीथिंग? एक आता हे झालंच म्हणायचं तर हां. प्लेअर टू वॉच आउट फॉर ऑन द कॉन्ट्ररी साईड म्हणणार मी. म्हणजे नॉट बिकॉज दे विल हॅव अ फॅन्टॅस्टिक टुर्नामेंट पण बिकॉज आय थिंक दे आर गोइंग टू हॅव अ हिस्टॉरिकली पुअर टुर्नामेंट. ट्रॅव्हिस हेड. माझा कॉल असा आहे की ट्रॅव्हिस हेडला जर कॅप्टन्सी दिली इन द ॲब्सेन्स ऑफ पॅट कमिन्स ॲज ऑफ टुडे असं म्हणतात की पॅट कमिन्स नसणार आहे पण त्याच्या प्लेसमध्ये आयदर स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड याला कॅप्टन बनवतील. आय थिंक बिकॉज ऑफ द कॅप्टन्सी थिंग इफ इट हॅपन्स आय थिंक ट्रॅव्हिस हेड इज गोइंग टू हॅव अ रिअली बॅड टुर्नामेंट आणि त्याच्या पर्पल पॅचच्या तो टेल एंडला आहे असं माझं मत आहे. सो माझं थोडंसं क्रेझी प्रेडिक्शन आहे पण आय थिंक वी विल फिगर इन. आय थिंक तू प्रेडिक्शनच्या आव आणून फक्त आशा व्यक्त करतोय. प्लीज ट्रॅव्हिस हेड आउट हो पटकन. माझं म्हणणं आहे की तो किती वाईट खेळला आणि आपल्या अगेन्स्ट मॅच असेल तेव्हा 1 सेंचुरी बनतीये ना. नाही माझं असं म्हणणं आहे वी विल फिगर हिम आउट दिस टाइम. कारण आपल्याकडे कोण नाहीये. आपल्याकडे तो येणार आहे. मला हेही वाटतंय की तो 100% खेळणार. आय डोंट नो तो इव्हेंच्युअली फायनलपर्यंत टिकेल का ॲज इन फिटनेस लेवलमुळे पण सुरुवात तर तो नक्की करेल असं मला वाटतंय. बिकॉज यू बिलीव्ह इन का? आय बिलीव्ह इन जस्सी भाई. आय ओनली बिलीव्ह ऑन जस्सी भाई. ओके. तुमच्या मते कोण आहेत प्लेयर्स टू वॉच आउट फॉर? रोहित शर्मा. ओके. ICC टुर्नामेंट रोहित शर्मा वेगळीच लव्ह स्टोरी. आय थिंक रोहित शर्मा इदर ही इज गोइंग टू हॅव अ डिझास्टर्स टुर्नामेंट ऑर फेनॉमिनल टूर. ते म्हणजे मध्ये काहीच नसणार. डबल डिजिट्स नसणार म्हणजे ट्रिपल डिजिट्स किंवा सिंगल डिजिट्स असं माझं मत आहे. 400 रनची टुर्नामेंट आहे का ती 4 रनची टुर्नामेंट आहे? आय एम सेइंग की दिस विल काइंड ऑफ मेक और ब्रेक हिज करियर एज अ कॅप्टन is what I feel it's going to be a different tournament for Rohit Sharma completely. I can't say the same about Virat Kohli, unfortunately. पण हिस्टॉरिकली चॅम्पियन्स ट्रॉफी विराट कोहली लव्स द चॅम्पियन्स ट्रॉफी.
आय कांट से इट. बरोबर. मला त्या कॉन्फिडन्सने सांगता येत नाहीये की विराट कोहली डेफिनेटली परफॉर्म करेल किंवा डेफिनेटली खलास होईल असं नाही म्हणतायत. व्हेरी मच फिलिंग की हे थोडंसं ठीक आहे सांभाळतो तसं काहीतरी. पण ऑल्सो मला म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे त्यांच्या करिअरच्या वेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. हो, कोहलीसाठी वन मोर आय थिंक कोहली इज अ लॉट ahead at the tail end than रोहित शर्मा इज असं मला वाटतं. काय आय वॉज गोइंग टू से द एक्झॅक्ट ऑपोजिट. माझं म्हणणं होतं की दिस इज गोइंग टू बुक एंड रोहित शर्माज करिअर, व्हेरॅज विराट कोहली हॅज वन मोर. नाही, 2 मिनिटं. मी ते म्हणतोय कारण गौतम गंभीर कोच आहे. दिस इज नॉट गोइंग टू बी एनिथिंग टू डू विथ क्रिकेट एनिमोर, अनफॉर्च्युनेटली. इंटरेस्टिंग. ओके, कारण आम्ही परवा हिशोबला होतो त्याचे 100 होणार आहेत का अजूनही? कोणाचे? विराट. 100 होतील का? हो, तो पण एक प्रश्न आहे ना. 18 राहिला. तर याचा ऑप्टिमिझम आहे की होतील, कारण त्याचं म्हणणं आहे की तू 2027चा वर्ल्ड कपही खेळेल. नाही, मला नाही वाटत 27चा वर्ल्ड कप. 4 वर्ष राहिली आहेत त्याला, वर्षाला 4 ते 5 सेंचुरी करायच्या आहेत. डिफिकल्ट वाटतं फ्रेंड. याच्या पुढे 4 ते 5 झाला तरी खूप झाला असं माझं म्हणणं आहे. बट लाईक इट टेक्स नथिंग अवे. युआर चेसिंग द रॉंग नंबर्स ॲट दिस पॉइंट. मॅच विनिंग इनिंग्स किती खेळलाय याच्यानंतर इज गोइंग टू बी लाईक लिव्ह ऑन अ हाय. जे त्यांनी T20 बरोबर केलं ते त्याला होपफुली सगळ्या फॉर्मॅट्स मध्ये करता येईल. आणि अनफॉर्च्युनेटली ड्यू टू द एन्व्हायरमेंट इन द ड्रेसिंग रूम / द मॅनेजमेंट, आय डोंट थिंक सो कोहली इज गोइंग टू. आय थिंक त्याची फायर कमी झाली आहे. मी हे म्हणतो कोहली विल आउटलास्ट दिस मॅनेजमेंट. इट हॅज टू. इझी. दॅट नीड्स टू हॅपन. याच्यात जर तू सेमीफायनलमध्ये बाहेर गेलास तर इट्स 3 फेलियर्स ऑन द ट्रॉट. कारण दिस इंग्लंड सिरीज इज नॉट अ विन. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही टेस्ट ODI T20 साठी डिफरंट टीम्स ठेवतात ना, कोचेस पण डिफरंट ठेवा. व्हाईट बॉल रेड बॉल तरी करा ना. व्हाईट बॉल रेड बॉल करा. व्हाईट बॉल रेड बॉल तरी. मी तर म्हणतो गंभीरला फक्त T20चा कोचच ठेवू दे किंवा जाऊ दे. ऍक्च्युली तो दॅट वुड बी आवर फेवरेट पॉईंट की गंभीर शुड बी नोवेअर नियर अ क्रिकेट टीम. नॉट इवन UAE वगैरे. मला तो असा एक्स्ट्रा इनिंग्स वर येऊन चपर करतो ते ठीक आहे, चांगलं आहे. मध्ये ये आणि बोल रे मार्कस रॅशफोर्ड तुझा फेवरेट ॲस्टन विलाचा प्लेअर जो आहे त्याच्याबद्दल. पण माझं काय म्हणणं आहे, तू बोल फक्त. लाईक देर आर सो मेनी बेटर कोचेस, प्लेयर्स हु कुड हॅव मेड बेटर कोचेस राईट नाव. आणि राहुल द्रविड प्लीज वापस आओ. द्रविड. मी तर म्हणतो रवी शास्त्री वापस आओ, कारण रवी शास्त्री बॉईज तुम्ही तुमचं करा, मला इकडे फक्त एक चिल करू दे. तसा पाहिजे कोच. ओमकार, तुझ्या मते प्लेयर्स टू वॉच आउट फॉर कोण आहेत? मला लाईक आय एम गोइंग टू बी अ लिटल मला थोडेसे लेफ्ट फील्ड चॉईसेस आहेत आत्ता. एक तर तो अफगाणिस्तानचा नवीन स्पिनर अल्ला गझनफर. बरोबर ना. हा, त्याला कोणी घेतलाय IPL मध्ये? मुंबई. कोणी घेतलाय? मुंबई इंडियन्स. नॉट दॅट इट मॅटर्स. Of course it matters. Next episode is about IPL. We're coming for that trophy. Of course it matters. Next episode IPL वर आहे भाई आपला. पण ज्याच्यात कोइन्सिडेंटली ओमकारला काहीतरी काम येणार आहे असं मला वाटतं. मग माझा माईक कनेक्ट केला नाही तरी चालेल, मी येतो इथे बसतो, खायला ऑर्डर करतो काहीतरी. आणि तो एक आहे. आणि इवन दो इट्स पाकिस्तान आणि तिथे साधारण ते सिमेंटवर खेळणार आहेत. पण विल ओरुर्क मला थोडासा इंटरेस्टिंग वाटतं न्यूझीलंडचा. लाईक वी हॅव टू प्ले हिम. आणि जरा होमलँडर वाइब्स देतो ना तुम्हाला थोडेसे. हाऊ इज अ प्रोफेशनल क्रिकेटर नॉट एबल टू फाइंड अ गुड हेअर कट? हो बरोबर आहे. मी आहेस का? वोंट ओरुर्क. आणि ते 2 लोक माझे बॉलरवाले हे आहेत. आणि मला लाईक ॲज अ टीम आय एम एक्सपेक्टिंग साऊथ आफ्रिका टू ब्रेक आउट ऑफ देअर curse. Chokers curse. Like not chokers curse, but technically they won the Champions Trophy, no? That is how weird this tournament is. The first time it happened, South Africa won it. It's not the first one they won. पहिलीच जिंकले. Anyway, तो होता आमचा एपिसोड. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे खालती दिले सबस्क्राईब बटन, लगेच सबस्क्राईब करा. आम्हाला असे ते सबस्क्रिप्शन नंबर्स वाढले तर खूप चांगलं वाटतं. तुमच्या मित्रमैत्रिणींना, आजी आजोबांना, काका काकींना, आईबाबांना सगळ्यांबरोबर तुम्ही हा एपिसोड शेअर करूया. बिग थँक्यू टू हिप्पी ॲट हार्ट कोथरूड. त्यांच्यामुळे आम्हाला एक घर मिळालंय शूट करण्यासाठी. कारण आमचे प्रोड्युसर म्हणाले नाही इथेच शूट करायचं आता हिप्पीकडेच. तर हिप्पी ॲट हार्ट
थँक्यू फॉर दिस. ऑल्सो हिप्पी हार्टला भरपूर इव्हेंट्स होतात. दर वेडनेसडे एक ट्रिविया असतो आणि तो क्विज मास्टर जो आहे ना तिथला खूप भारी आहे. तर त्या ट्रिवियासाठी तर नक्कीच या. बाकी आणि हां आपले आमचा एक फुटबॉल पॉडकास्ट पण आहे सॉकर खाल्लेला माणूस. तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता, फुटबॉल शिकू शकता. कारण आम्ही आता फुटबॉल शिकवणार आहोत. म्हणजे कसं बघायचं, आम्हाला खेळता आलं असतं तर काय ना, इंडिया कुठच्या कुठे असली असती फुटबॉलमध्ये. तर दॅट बिंग सेड, तुमच्याकडे काय अनाउन्समेंट्स आहेत का दिवेश, ओमकार? मला ॲक्च्युली एक चॅलेंज द्यायचं आहे बघणाऱ्यांना की आत्ता जे सबस्क्रायबर्स ग्लेन मेगराच्या रन्स सारखे दिसत आहेत ते ॲटलिस्ट ग्लेन मेगराच्या विकेट्स सारखे दिसू द्या. आणि मग हळूहळू आपण सचिनच्या रन्स पर्यंत जाऊयात. पण आत्ता गाईज चॅम्पियन्स ट्रॉफी संपेपर्यंत जर 381 पर्यंत पोहोचवलं तर मानला तुम्हाला. करेक्ट. आणि 381ला पोहोचलं ना तर आमच्याकडे एक सरप्राईज पण आहे. येस, ते पण आहे. तर ते तर आपण तेव्हा 381ला पोहोचल्यावर आपण करूया सरप्राईज. करेक्ट. आणि दिवस तुझ्याकडे काय अनाउन्समेंट्स? काही नाही, चॅम्पियन्स ट्रॉफी होपफुली घरी घेऊन येऊ आणि कुठून जिथे असेल तिकडे आता बघायचं. ट्रॉफी कुठे ठेवणार आहेत ते, दुबई का पाकिस्तान? इंडिया. नॉईस. एनिवे, मच लाईक द इंडियन क्रिकेट टीम जे म्हणाले माझी बॅट माझी बॅटिंग, नाहीतर मी चाललो घरी.